नमस्कार सर. हा, नमस्कार. हो सर, जसं की आता सध्या वातावरणामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे मोठा बदल पाहायला मिळत आहे. मग सर आता राज्यात पाऊस आहे का? किंवा मग जे अजून जानेवारीचे काही दिवस बाकी आहेत, त्या दिवसात एकंदरीत वातावरण कसं राहील? असे शेतकरी बांधव कमेंट्स करताय. मग त्याबद्दल काय अपडेट असेल? तर आज आहे 19 जानेवारी 2026. हो, बरोबर. तर शेतकऱ्यांना सध्या तरी असं पावसाचं वातावरण नाही. हं, हं. फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे. हो, हो. आणि ढगाळ वातावरण काय होणार, आणि ढगाळ वातावरण असेल काय होणार, आता थंडी कमी होणार. मी म्हणतो ना, 20 तारखेपासून राज्यातली थंडी. थंडी कमी होईल. हो, बरोबर. हो हो, हो. मग सर ही हो. थंडी किती दिवस कमी राहील अशीच? तर आता इथून पुढे आता कमी कमी होत जाणार. फक्त रात्रीची थंडी राहणार. रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत थंडी राहणार. हो, आणि हो. पुन्हा दिवसात दुपारा देखील असं थोडी गरमी जाणवणार. समजा दुपार हो, हो. म्हणजे दिवसभर गरम वातावरण राहील आणि गरम सकाळ राहतं. संध्याकाळ हो, गरम राहील. हो. हो आणि सकाळ संध्याकाळ थंड राहील. रात्रीच्या थंडी, तर रात्री थंडी पण कशी येईल, रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान एक वाऱ्याची झुळूक येईल हो, आणि हो. त्याच्यामध्ये थंडी जाणवून असं होईल. हो, हो. तर 22 पासून काय होणार, मग 23 पासून राज्यात पुन्हा ढगाळ वातावरण येणार आहे. हो, हो. 22 जानेवारी. हो, 22च्या नंतर मग 23 पासून ते 30 तारखेपर्यंत मग राज्यभर असं ढगाळ वातावरणच राहील. हो, हो. काय होणार आहे, हं. इकडं राजस्थान, गुजरात, हो. हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हं, हं. जम्मू काश्मीर, तिकडं ना WD जात असल्यामुळं, समजा वेस्टर्न डिस्टर्ब, हो, हो. बरोबर. तर तिकडं काय होतं, ते बर्फ पडत आहे ना, तर हो. त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राकडे त्याचं असं ढगाळ वातावरण राहणार आहे. हो, हो. मग त्याचा थोडा फरक विदर्भात पण जाणवलं. समजा 26-27 जानेवारी, हो, हो. 26 जानेवारी 27 ला विदर्भात मग तुरळक भागात थोडं पाऊस देखील पडेल तिकडं. हो, हो. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात नाही तर शेतकऱ्यांना घाबरण्याजोगं. एवढं काही नाही. हो, कारण सर सोशल मीडियावरती दुसऱ्यांमार्फत असं सांगितलं जातंय, की जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात WD सक्रिय होतोय आणि महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता आहे. तर तसं काही नाहीये. लय मोठं नाही, उगाच थेंब येणार. मागे जसं आलं का तसं समजा. हो, हो, हो. नाही म्हणजे का? हो, म्हणजे शेतकऱ्यांना काही घाबरण्याची गरज नाही. हो. हो, मग सर फेब्रुवारीमध्ये थंडी कशी राहील? कमीच राहील की वाढेल पुन्हा? थंडी आता इथून पुढे कमीच होत जाणार, कमी. हो, हो. 22 फेब्रुवारी ते 10 मार्च मग परत एकदा गारपिटीचं वातावरण तयार होईल शेवटच्या आठवड्यात, फेब्रुवारीमध्ये. फेब्रुवारी महिन्यात. हो, हो. मग सर हे गारपीट महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागात शक्यता राहील की ही भाग तर सांगत नाही, पण कुठं होणार ते सांगतो. समजा असं हो, हो. कुठं कुठं सांगा. होती, हो, हो. बरोबर. म्हणजे एखादा समजा नदी असली, समजा हो, हो. एखादी गंगा असली किंवा नदी असली, हो. त्या नदीच्या बाजूला हं. उजव्या साईडने 1 किलोमीटर आणि डाव्या साईडने 1 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये गारपीट होत असते. हो, हो, हो. भविष्यात कधी जरी झाली ना, हो, तर तीच गारपीट होणार. हो. एखादा कॅनल असला, हं, हं. कॅनलच्या बाजूला तिकडून 1 किलोमीटर आणि इकडून 1 किलोमीटर, त्या पट्ट्यामध्ये डाव्या उजव्या साईडने 1-1 किलोमीटरच्या अंतरानं गारपीट होती. हो, हो, हो. एखादा तळ असलं तर तळ्याच्या चारी बाजूने 1 किलोमीटरच्या व्यासानं हं, हं. गारपीट होते. हो, हो. आणि एखादा डोंगर असला तर डोंगरावर होणार. हं, हं, हं. जिथं खडकाची जमीन आहे तिथं गारपीट होती. हो, ब्लॅक हो. सॉइलवर होत नाही. हं, हं. म्हणजे असं हो, काही भागांमध्ये होणार नदीच्या कडेला, जसं की डोंगरांच्या नदीच्या कडेला, कडेला, डोंगराच्या कडेला, कॅनलच्या बाजूला. कॅनलच्या कडेला. हो, हो. हा, तिथं मध्ये दरवर्षी होणारच, म्हणजे कधी ना कधी भविष्यात होणारच समजा तिथं. हो, हो, हो. म्हणजे त्याच्यावर बाकी काय केलं, गारपीट जवळपास 15 वर्ष केले अभ्यास करण्यासाठी, नेमकी कुठं होती, कशी होती. हो, हो, हो. म्हणजे एकंदरीत जे स्थानिक असं वातावरण आहे, तिथे शेतकऱ्यांना काही घाबरण्याची गरज नाहीये. फक्त नाही. नदीकाठीच्या आणि हा. डोंगराकडच्या. हो. हो. मग सर आता तसं तर 2026 चा अंदाज तुम्ही सांगितलेला आहे. परंतु शेतकरी बांधव पुन्हा विचारताय. कारण ना सोशल मीडियावरती अनेक घाबरवण्याचं काम केलं जातंय, की 2026 मध्ये दुष्काळ पडणार. जसं की तुम्ही सांगितलं आहे दुष्काळ नाही. पण तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या कानावरती ज्या बातम्या येते त्यामुळे शेतकरी कन्फ्यूज होतोय. मग त्या हम्म. शेतकऱ्यांना तुम्ही काय अंदाज द्याल 2026 साठी? शेतकऱ्याला सांगू इच्छितो की, म्हणजे पाऊस असं दुष्काळ नाही पडणार, फक्त पाऊस थोडा कमी राहणार. म्हणजे हो, सरासरी इतका पडणार, जेमतेम पाऊस समजा हो, हो. पिकाला लागत असताना. त्याच्यानंतर परतीचा पाऊस पडणारच आहे यावर्षी. हो, परतीचा पाऊस जास्त असणार आहे. हम्म. हो आणि मान्सून
काय होईल जूनच्या पहिल्या आठवड्यात 7-8 जूनच्या दरम्यान काय होईल, हो एकदा थोडं पावसाचं आगमन होईल काही भागातच, हो सगळीकडे नाही होणार. हो हो काही भागात त्याच्यानंतर 15-16 होईल, ते पण काही भागातच होईल. हो बरोबर आणि 21 जून ते 30 जूनच्या दरम्यान काय होईल, हम्म. मग राज्यात पाऊस येईल आणि कापसाच्या लागवडी सुरू होतील, काही ठिकाणी पेरण्या सुरू होतील. हो आणि बरोबर त्याच्यातून जर उरले तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये सगळ्यांच्याच होऊन जातील. हो हो म्हणजे जो राहिलेला भाग आहे तो पण कव्हर होऊन जाईल. हो, कव्हर होईल. हो हो एकंदरीत शेतकऱ्यांना 2026 मध्ये पोषक वातावरण राहील हा, पावसाचं. शेतकऱ्यासाठी मग चांगलं वर्ष राहणार आहे. त्याच्यामुळे पाऊस कमी राहिला की कापसाचं पीक चांगलं येणार पुढच्या वर्षी, हो बरोबर सोयाबीन चांगली येणार, तूर चांगली येणार, मूग चांगले येते, हो सर्वच पिके चांगली येतील तर चांगले येते. हो हो म्हणजे 2025 मध्ये जशी शेतकरी बांधवांवरती परिस्थिती ओढावली तशी 2026 मध्ये नाहीये. नाही नाही, तशी नाही. हो बरोबर. सर बाकी शेतकरी बांधवांना जे काही तुमचा अंदाज ऐकून फायदा होतोय त्याबद्दल धन्यवाद सर. ठीक. धन्यवाद. ठीक आहे सर.